आज आपल्याला 2 कॉन्सेप्ट पूर्ण करायच्यात आणि त्यामध्ये मेन आपला जो आजचा पार्ट आहे तो एरर एनालिसिस. आपल्याला आज याला पूर्ण करायचं आहे. उद्या आपला लास्ट क्लास असेल. ठीक आहे. मग आपल्याला काही दिवस सुट्ट्या असतील. सुट्ट्यांसाठीचं बुकलेट वगैरे तुम्हाला उद्या देण्यात येईल. बुकलेट तुमचं तयार. चला, तर आपण काल सिग्निफिकंट नंबर समजून घेतले होते. सिग्निफिकंट नंबर्स कसे असतात, त्याचे रूल्स काय आहेत. त्यानंतर काल आपण पॉवर ऑफ 10 मध्ये कसं लिहितात, सायंटिफिक नोटेशन, ते आपण पाहिलं. आज जो आपला इथला लास्ट पार्ट आहे, दॅट इज राउंडिंग ऑफ. ठीक आहे. तर कॉन्सेप्टचं नाव आहे राउंडिंग ऑफ. राउंडिंग ऑफ द अनसर्टन डिजिट. आता पहा, अनसर्टन म्हणजे कोणता, जो आपल्याला फिक्स नाहीये. काल आपण मेजरमेंट मध्ये पाहिलेला एक नंबर होता बघा, 27.96 केलं होता आपण. तो जो 6 आहे तो अनसर्टन होता, तो आपण अंदाजे घेतलेला होता. तर प्रत्येक नंबर मध्ये आपण जेव्हा मेजरमेंट करतो, मेजरमेंट मध्ये बऱ्याच वेळा एरर्स राहतात. त्या एरर्सला ऍडजस्ट करण्यासाठी आपण राउंडिंग ऑफ करतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला डेली लाईफचे एक्झाम्पल देतो. समजा आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि काही वस्तू घेतल्या आणि आपलं बिल झालं ₹99.57. हे समजा बिल असेल, कम्प्युटराइज बिल आहे. आणि मग आपण काय केलं, त्या शॉपकीपरला आपण ₹100 दिले. 100 ची नोट दिली त्यांना. त्याने आपल्याला खरं तर एवढं बिल झाल्यावर वरचे 43 पैसे वापस द्यायला पाहिजे. पण 43 आता आहे का आपल्या करन्सीमध्ये? नाहीये. 50 पैसेच नाही. मिनिमम ₹1 आपण आता वापरतो. आता 50 पैसे पण बंद झाले. आधी 50 पैसे होते. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो दुकानदाराला, 57 पैसे आहेत का वर? वर 57 पैसे आहेत. ठीक आहे. तर दुकानदार काय करेल, राउंड ऑफ करून आपण त्याला ₹100 देऊन टाकू. बिल जरी एवढं झालं तर वरचे 43 पैसे आपण मागत बसत नाही. आपण म्हणतो ठीक आहे 100 घेऊन टाका. म्हणजे आपण काय केलं, या दोघांना ड्रॉप केलं. आणि हे ड्रॉप केल्यामुळे याच्यामध्ये आपण +1 केला, 100 घेऊन टाकलं. हे ड्रॉप केल्यामुळे गेले कुठे? तर ते ₹1 मध्ये कन्व्हर्ट झाले आणि आपण 99 चं कन्व्हर्जन 100 केलं. आता हेच जर बिल ₹99.10 असतं आणि आपण त्याला ₹100 दिले असते. तर आपण दुकानदाराला काय म्हणतो, वर 10 पैसे तर झाले. आता वरचे 90 पैशाचं काय करणार? ते म्हणते जाऊ दे, एक काम करा, ते 10 पैसे सोडा. तुम्ही आम्हाला 99च द्या. आलं का लक्षात? तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याला ड्रॉप केलं आणि ह्याला तसंच ठेवलं. आपण हे खूप जागी करतो. कधी बिल झालं दुकानामध्ये एखाद्या, तर आपण काय म्हणतो त्याला, चला ना राउंड ऑफ करून देऊन टाका. तर राउंड ऑफ का करतो आपण? कारण काही डिजिट हे अनसर्टन असतात. ते आपल्याला गॅरंटी नसतात. आता हे तर झालं रोजच्या व्यवहारात. आजकाल दुकानदार काय करत आहेत, ते वरचं घेण्यापेक्षा, आता तुम्हाला हे 90 पैसे देण्यापेक्षा एखादं चॉकलेट देऊन टाकतात. ठीक आहे. ते वसूल करतात. कारण त्यांनी बल्कमध्ये आणलेलं असतं. त्यांना ते चॉकलेट काही ₹1 पडत नाही. एका बॉक्समध्ये ते मोठा बॉक्सच आणतात आणि आपल्याला ₹1 प्रमाणे विकतात. तर पूर्ण बॉक्स त्यांना 100 चॉकलेट जर असतील, तर त्यांना तो बॉक्स ₹20-30 लाच पडलेला असतो. ते आपल्याला ₹1 ला एक विकतात. म्हणजे 100 चॉकलेट ₹100 विकतात. ते आणतात ₹20. तरी त्यांना ₹80 प्रॉफिट आहे. म्हणून ते एक चॉकलेट देऊन टाकतात आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी. पण राउंडिंग ऑफ जेव्हा आपण पाहतो सायंटिफिक लेव्हलला, तेव्हा मात्र राउंड ऑफ इज व्हेरी क्रिटिकल थिंग. मेजरमेंटमध्ये ॲक्युरसी आणण्यासाठी राउंडिंग ऑफ केलं जातं. तर हा बेसिक कॉन्सेप्ट आहे राउंडिंग ऑफचा. आता आपल्या डेली लाईफमध्ये राउंडिंग ऑफ करण्याचे काही रूल्स आहेत. जसे काल आपण कशाचे रूल्स पाहिले? सिग्निफिकंट नंबर्सचे.
की कोणता नंबर इम्पॉर्टंट असतो आणि मग कोणाला ड्रॉप करतात, कोणाला कसं लिहितात, किती सिग्निफिकंट डिजिट असतात, मल्टिप्लाय डिवाइड मध्ये काय करतात, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काय करतात, हे सगळी गोष्टी आपण काल पाहिल्या. आजच्या राऊंडिंग ऑफ मध्ये फर्स्ट रूल आहे. आता बघा, फर्स्ट रूल, जर डिजिट, नीट पहा, डिजिट नेक्स्ट टू अनसर्टन digit is more than 5. याच्यामध्ये तुम्हाला काही नाही, फक्त तीनच रूल्स आहेत. राऊंड ऑफ करण्याचे तीनच रूल असतात बेटा. कोणते कोणते? एक ग्रेटर दॅन 5 चा, एक लेस दॅन 5 चा आणि एक एक्झॅक्टली 5 चा. आता जे आपण बिलाबद्दल बोललो 99 रुपीज 50 पैसे झाला असतं. आता हे तर करेक्ट 5 वर आहे, 50-50 वर आहे. आता दोघांनाही प्रॉब्लेम आहे. दुकानदार काय म्हणतो, 100 देऊन टाका ना. आपण म्हणतो जाऊ द्या ना, वरचे 50 पैसे सोडा ना. तर दोघांमध्ये पण आता कसं झालं, इथं दोघांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे की 50 पैसे आहेत ना, 50% अमाऊंट आहे अजून. त्याच्यामुळं इथं आल्यावर आपण अडतो बऱ्याच वेळा. तर ह्याच्यासाठी आपल्याला 3 रूल आहेत. तर पहिला रूल काय सांगतो पहा, डिजिट नेक्स्ट टू अनसर्टन डिजिट. अनसर्टन म्हणजे जिथं आपल्याला राऊंड ऑफ करायचंय. ठीक आहे, अनसर्टन डिजिट जर 5 पेक्षा जास्त असेल. आता मी एक्झाम्पल घेऊन सांगतो. आता एक्झाम्पलने समजून घ्या. आपल्याला काय म्हणलंय, राऊंड ऑफ राऊंड ऑफ 15,462 या नंबरला राऊंड ऑफ करायचे. पण ते कुठं, इथे बघा, आपल्याला ह्याला राऊंड ऑफ करायचे 15,000 ला. म्हणजे हा थाउजंड मधला नंबर आहे, त्याला 1000च्या जवळच कुठतरी नेऊन सोडायचं आपल्याला, किंवा हंड्रेड्स मध्ये करायचं राऊंड ऑफ. तर आपण काय करतो, 100चा डिजिट बघतो. हा 4, हा 4 आहे आपला अनसर्टन डिजिट. ठीक आहे, हा अनसर्टन डिजिट आहे. आता काय म्हणतात, जो अनसर्टन डिजिट आहे त्याच्या नेक्स्ट डिजिट पहा. अनसर्टनच्या नेक्स्ट कोण आहे, 6 आहे. नेक्स्ट पाहायचा 6 आहे. इफ इट इज मोर दॅन 5, बघा हा डिजिट 5 पेक्षा मोठा आहे, समजलं. तर इथं काय करतात, जो 6 आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे. हा जो 6 आहे तो ग्रेटर दॅन 5 आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, नीट बघा. द थर्ड डिजिट शुड देअरफॉर इन्क्रीज बाय 1. थर्ड डिजिट कोणता, 4. तर याला 1 ने इन्क्रीज करा. आता बघा, मी स्टेप बाय स्टेप सांगतो. आपल्याकडे हा नंबर होता, ठीक आहे, आपल्याला इथे राऊंड ऑफ करायचंय. तर आपण काय करतो, कोणाकडे जातो, 6 कडे. 6 कुठं जाऊन बघेल, 2 कडे. 2 बघा लेस दॅन 5 आहे. लेस दॅन 5 असेल तर याला ड्रॉप करून टाका. याला ड्रॉप करा, इथे काही चेंज करू नका, नो चेंज, कारण हा लेस दॅन 5 आहे. तर आता नंबर झाला, इथे ठेवून द्यायचा 0. ठीक आहे, तर 1 5 4 6 0 झाला. म्हणजे हा कुठे गेला, नियरेस्ट टेन्स मध्ये आला. 62 कोणाला जवळ आहे, 60 ला जवळ आहे. सिंपल नियम आहे ना. तुम्हाला जर मी म्हटलं 35 नंबर कोणाला जवळ आहे, तर 30 ला आणि 40 ला सेम वर आहे. पण 33 बघा, नियरेस्ट टेन्स मध्ये विचारलं तर तो 30 ला जवळ आहे 40 पेक्षा, आणि 38 40 ला जवळ आहे. तर आपण राऊंड ऑफ करताना काय करतो, जवळ कोण आहे हे पाहतो. इथं तोच आहे नियम. 2 हा लेस दॅन 5 आहे, म्हणून 62 हा कोणाला जवळ आहे, 60 ला. तर आपण याला 0 करून 60 केलं. आपल्याला इथं राऊंड ऑफ करायचंय. आता कोण राहिलं, 6. 6 काय झालं बघा, ग्रेटर दॅन 5. तर याला ड्रॉप करा, इथं 0 ठेवा. ठीक आहे, आणि या 4 मध्ये एक ऍड करा. आता तुम्ही पहा, 15,462, तर यातला 462 कोणाला जवळ आहे, 400 ला का 500? 500 ला. म्हणून आपण हा पूर्ण नंबर राऊंड ऑफ करून लिहितो
15,500. आता सिग्निफिकंट डिजिट सांगा. खालचा रूल तुम्हाला राऊंड ऑफ करून सिग्निफिकंट डिजिट विचारतात. याच्यात सिग्निफिकंट डिजिट किती आहेत? खालचा नियम आठवा, ट्रेलिंग झिरोज 3 आहेत. ट्रेलिंग झिरोज मध्ये डेसिमल नसेल, विदाउट डेसिमल असेल तर हे नॉट सिग्निफिकंट असतात. त्याच्यात सिग्निफिकंट डिजिट 3 आहेत. एका प्रश्नातून दुसरा क्रिएट होतो. तुम्हाला काय याच्यात फक्त राऊंड ऑफ म्हणतील का? याच्यात तुम्हाला काय काय करायला लावतील? एखादं ऑपरेशन करायला लावतील, मग त्याला राऊंड ऑफ करायला लावतील आणि नंतर त्याचा सिग्निफिकंट नंबर विचारतील. 4 मार्क उगाच देतील काय? मंदिरातलं खोबरं साखर आहे काय फुकट वाटायला? त्याच्यामुळं तुम्हाला काम लावतील काही ना काही. तर आता हा जेव्हा जेव्हा तुमचा डिजिट जिथं तुम्हाला सिग्निफिकंट करायचंय, राऊंड ऑफ करायचंय. आता राऊंड ऑफ आपल्याला 3 डिजिट पर्यंत करायचंय. तर आपण थर्ड डिजिट पाहिला, इकडून पाहतात, इकडून नाही. राईट टू लेफ्ट पाहतात. हा थर्ड डिजिट. त्याच्या नेक्स्ट कोण पहा, ग्रेटर दॅन 5. तर त्याला ड्रॉप करा आणि इथे +1 करा. समजला? फर्स्ट रूल. आता याच्यानंतर रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय म्हणतो पहा. If the digit next to the rounded one is less than 5. If digit next to uncertain digit is less than 5. 5 पेक्षा लेस असेल तर काय करता? तर सिंपल आहे. The digit to be rounded is left unchanged. त्या डिजिट मध्ये काही चेंज करू नका. फॉर एक्झाम्पल, तोच नंबर आपण घेऊ, पण इथे मी असं लिहितो. आता तुम्ही बघा, मला जर थर्ड डिजिटला करायचं राऊंड ऑफ, तर तो पूर्ण नंबर कोण आहे? 442. 442 कोणाला जवळ आहे? 400 ला का 500 ला? 42 50 पेक्षा कमी आहे, तर तो 400 ला जवळ आहे की नाही? तुम्ही पहा, इथे 400 आहे, इथे 500 आहे, मध्ये 450 आहे, करेक्ट 50 वर. तर 442 इथे येईल ना. मग तो कोणाला जवळ आहे, याला का याला? असा विचार करायचा. ठीक आहे. तर बघा, हा जो डिजिट आहे, तर आपला नियम काय, ज्याला राऊंड ऑफ करायचंय त्याच्या नेक्स्ट डिजिट बघा, तो लेस दॅन 5 आहे. 4 इज, हा 4 इज लेस दॅन 5. तर आपण या दोघांना ड्रॉप करतो, ड्रॉप करून 0 लिहितो आणि या डिजिटला अनचेंज्ड ठेवतो, त्याला चेंज करत नाही. मागच्या ह्याच्यात आपण त्याला 500च्या जवळ नेलं, इथे आपण त्याला 400 केलं. आमच्याकडे तो हार्नवाला आहे ना, छोटा हैदराबादचा पाहुणा, त्याला मी काल शिकवले राऊंड ऑफ. 5th स्टँडर्डला आहे तो राऊंड ऑफ करतो. आता तुम्ही 11वीला आले, करायला पाहिजे. त्याने हे नंबर राऊंड ऑफ करते. त्यानं करोड बिलियन्स पर्यंतचे नंबर राऊंड ऑफ करते. आता 5th स्टँडर्डला आहे. गोष्टी समजून घ्या, नीट करा. चला, थर्ड रूल, which is very important. Last rule. If the digit next to the rounded one is 5. आता लेस दॅन 5 नाही, ग्रेटर दॅन 5 नाही. करेक्ट 5च आहे. मग अडचण आहे. बघा, डिजिट नेक्स्ट टू अनसर्टन इज 5. आता जर करेक्ट 5 असेल तर काय करा? तर ऐका. Then digit to be rounded off increase by 1 if it is odd and left unchanged if it is even. आता समजून घ्या, हे थोडंसं अवघड आहे. एक्झाम्पल, मी तुम्हाला नंबर देतो 335,400 हा 50. आता नीट पहा.
इफ द डिजिट नेक्स्ट टू द राउंडेड इज 1. ओके. ह्याला राऊंड ऑफ करायचे, त्याच्यानंतरचा जर 5 असेल. हा, आता चेक करा काय करायचं. हा नंबर बघा, तुम्हाला सांगितले असं काहीतरी. आता हा जो नंबर आहे याला राऊंड ऑफ करायचं. याच्या नेक्स्ट डिजिट करेक्ट 5 आहे. आता तो लेस दॅन पण नाही, ग्रेटर दॅन पण नाही. तर काय करतात नीट पहा. इज इन्क्रीज बाय 1. याला, ठीक आहे, याला इन्क्रीज करतात 1 ने इफ इट इज ऑड. आता 4 ऑड आहे का इव्हन आहे? 4 इव्हन आहे. हा इव्हन आहे. तर ह्याला नो चेंज, याला असंच ठेवतात. ठीक आहे, याला असंच ठेवतात. आणि जर हा नंबर ऑड असता तर इथे +1 करतात. ठीक आहे, इव्हन असेल तर नो चेंज. इफ इट इज ऑड then increase by 1. जर हा नंबर, दुसरा एक्झाम्पल घ्या. आता समजा तुम्हाला ह्याला करायचंय, याच्या नेक्स्ट डिजिट बघा 5 आहे. तर हा नंबर स्वतः बघा कसा आहे, ऑड आहे. ऑड आहे तर याच्यात +1 करून ह्याला काय करून टाकायचं, 8. आलं लक्षात? जर तो ज्याला राऊंड ऑफ करायचंय त्याच्यानंतर जर 5 असेल करेक्ट, तर याला बघायचा हा इव्हन आहे का ऑड आहे. तो जर इव्हन असेल तर नो चेंज, म्हणजे हा नंबर ऍज इट इज राहील. आणि जर तो ऑड झाला तर 7चा काय होऊन जाईल, 8 होऊन जाईल. म्हणजे हा नंबर 800 होईल आणि हा नंबर 400च राहील. समजलं? तर या पद्धतीने 3 रूल आपल्याला वापरायचे राऊंडिंग ऑफचे. तर इथे फक्त 5 असताना थोडी काळजी घ्यावी लागते आणि आपल्याला एक्झाम मध्ये 5च्याच केसेस जास्त येतात. तुम्हाला एक छोटीशी प्रॅक्टिस देतो, ट्राय करा. वही पेन काढा. राउंड ऑफ टू 3 significant digits. आता मी जे द्यायला त्याला 3 प्लेसेस पर्यंत करा, सिग्निफिकंट पर्यंत. डेसिमल असो नसो त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. फर्स्ट 14.745 राउंड ऑफ करायचे. 14.754, 14.650 into 10⁻12. तुम्हाला 3 मिनिटं वेळ देतो, विचार करा. 3 डिजिट पर्यंत करायचे. पहा तुम्ही केलेलं करेक्ट येतं का ते चेक करा. आपल्याला यायचंय 3 डिजिट पर्यंत, म्हणजे आपल्याला फक्त या 7 पर्यंत यायचंय. 3 डिजिट म्हणजे 147. डेसिमलचं टेन्शन घेऊ नका. मी जिथे यायचंय त्याला राऊंड करतो. याच्या नेक्स्ट डिजिट कोण आहे, 4. 4 कसा आहे, लेस दॅन 5 आहे. आपण काय पाहिलं, लेस दॅन 5 असेल तर नो चेंज. तर हा नंबर काय होईल, 14.7च होईल. पुढचं ड्रॉप करा, वाढू नका. आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स 3 डिजिटच करायच्या होत्या. तर पुढे जाऊन 0 द्यायची काही गरज आहे का, नाही. त्याला असंच ठेवा, संपलं. तुमचा आन्सर इथे 7 आहे, इथे 4 आहे. नेक्स्ट डिजिट लेस दॅन 5 आहे. तर आपण काय रूल पाहिला, नो चेंज. तर हा नंबर राऊंड ऑफ होऊन किती होईल, 14.7च होईल. आता इथे या, तुम्हीच सांगा इथे काय होते. 7 ला राऊंड ऑफ करायचंय, त्याच्यानंतरचा डिजिट करेक्ट 5. करेक्ट 5 आल्यावर काय सांगितलं, इव्हन आहे का ऑड आहे बघा. हा कसा आहे, ऑड आहे. 7 हा आहे ऑड. ऑड असताना +1 करा, तर हा नंबर होईल 14.8. व्हेरी गुड. पुढं काय करायची गरज नाही. आता वापस इथे 6 आहे. 6च्या ह्याला राऊंड करायचे 3 डिजिट. याच्या नेक्स्ट 5च आहे. तर 6 कसा आहे, इव्हन. इव्हन असेल तर नो चेंज. 14.6
तसाच ठेवता, टेनचा पॉवर नो चेंज. धिस इज द आन्सर. समजलं आता? याच्या बाहेर काहीच येत नाही. जेही ॲडव्हान्स पर्यंत येत नाही. लक्षात ठेवा. तर इथे तुमचा राउंडिंग ऑफचा कॉन्सेप्ट संपतो. आता या चॅप्टरचा लास्ट टॉपिक. मी म्हणलं ना थेरॉटिकली आपला चॅप्टर संपतो आता. आज काही राहिलेलं नाही. उद्या आपण ह्याचे क्वेशन्स करू. उद्या आपला क्लास आहे. क्वेशन्स करू आणि जूनमध्ये जेव्हा आपण येऊ, तेव्हा आपण बेसिक मॅथेमॅटिक्स इन फिजिक्स स्टार्ट करू. त्यात आपण शिकूया वेक्टर्स. आपल्याला वेक्टरवर जास्त फोकस करायचा आहे. एकदा वेक्टर शिकलात, मग सोपं जातं तुम्हाला. ठीक आहे? फिजिक्समध्ये अडचण येत नाही. वेक्टर आणि कॅल्क्युलस. आता तुम्ही या चॅप्टरचं चांगलं रिव्हिजन करा. त्याचे जमतात तेवढे क्वेश्चन्स करायचे. तुम्ही फोकस करा मॅथेमॅटिक्सवर. ठीक आहे? आता पहा, आजचा आपला टॉपिक आहे शेवटचा, एरर एनालिसिस. तर मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतो, 2 टाइपचे एनालिसिस आपण या चॅप्टरमध्ये शिकत आहोत. एक डायमेन्शनल आणि एक एरर. डायमेन्शनल एनालिसिस म्हणजे डायमेन्शन्स काय असतात ते आपण पाहिलं. पॉवर्स असतात. कोणाचे लिहितात? फंडामेंटल क्वांटिटीजचे. त्यांचा काय यूज असतो? एका 4 यूज पाहिले आपण डायमेन्शनचे. कोणते? फॉर्म्युल्याचं करेक्टनेस चेक करणे, न्यू फॉर्म्युला फॉर्म करणे, एका क्वांटिटीला दुसऱ्या बेसिक क्वांटिटीमध्ये लिहिणे आणि त्याच्या व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट करणे. असे काही त्याची युजेस आहेत. आता एरर एनालिसिस आपण पाहतो, एव्हरी मेजरमेंट मस्ट हॅव सम एरर्स. तर आपल्याला मेन हेच पाहायचंय. एव्हरी मेजरमेंट हॅज एरर्स. मग आपण एरर पूर्ण काढून नाही टाकू शकत. एरर कधीही 100% जात नसतो. मग एरर काय करतात? मिनिमाइज करतात. ठीक आहे? we can only minimize errors. ठीक आहे? आपण फक्त त्यांना कमीत कमी करू शकतो. तुम्ही असं म्हणू नका मी एरर पूर्ण काढून टाकतो. एरर फ्री असं कोणतंच मेजरमेंट नसतं. मग आता आपण एररला मिनिमाइज करताना आपल्याला हे माहित पाहिजे, एरर कोणत्या टाइपचे असतात. ठीक आहे? तर त्यामध्ये तुम्हाला हे थेरॉटिकल पार्ट आहे. 10-15 मिनिटं लक्ष द्या. संपतो चॅप्टर आपला. टाइप्स. पहिला एरर असतो, त्याचं नाव आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर नावावरून कळतं. हा एरर कशामुळे आलेला आहे? इन्स्ट्रुमेंटमुळे. तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटने मेजरमेंट घेताय त्याच्यात एरर राहू शकतो. बघा तुम्ही तुमच्या जॉमेट्री बॉक्समध्ये जो राउंडर असतो सर्कल काढायचा, त्याच्या वर इथे एक स्क्रू असतो. तो ढिला होतो बऱ्याचदा, लूज होतो आणि मग आपण काय करतो? त्याला फिरवायला गेले की तो हलत राहतो. आणि त्याच्यामुळे तो सर्कल याच्या ऐवजी काहीतरी वेगळाच आकार तयार होतो बऱ्याचदा किंवा त्या सर्कलची रेडियस कमी जास्त होते. हो की नाही? तर तुम्ही म्हणता, "नाही, नाही, मला तर छान सर्कल काढता येतो, पण माझं हे इन्स्ट्रुमेंटच खराब." तो एरर कोणता झाला? इन्स्ट्रुमेंटल. कधी-कधी एरर येतो इन्स्ट्रुमेंटच्या कॅलिब्रेशनमुळे. कॅलिब्रेशन म्हणजे ॲडजस्टमेंट. आता जसं काल केमिस्ट्रीचे सर काय म्हणू लागले? "मैं इधर लिख रहा हूं तो इधर आ रहा है." ठीक आहे नाही? तो इन्स्ट्रुमेंटल एरर आहे सरसाठी. कसं काय? तुम्ही कधी पाहिलं असेल, तर मी त्याच्यावर त्या डॉटला पेनने प्रेस करतो. ठीक आहे? त्याला कॅलिब्रेशन म्हणतात. या स्क्रीनला टचमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम ते वरचं डिव्हाइस करते. माझा टीव्ही टच स्क्रीन नाहीये, हा नॉर्मल टीव्ही आहे. त्याला टच स्क्रीन ते वरचं डिव्हाइस करते. त्याच्यातून इन्फ्रारेड रेज निघतात. ते इन्फ्रारेड रेज याला टचमध्ये कन्व्हर्ट करतात. त्याच्यासाठी मला त्या पेनने त्याला कॅलिब्रेट करावं लागते. टच पॉइंट्स म्हणतात. आपण जे मोबाईल्स घेतो ना टच स्क्रीनचे, हाय क्वालिटीच्या मोबाईलमध्ये त्याचं कॅलिब्रेशन परफेक्ट असते. म्हणून तुम्ही नॉर्मल एका ह्याच्यावर हात ठेवला तरी करेक्ट टच होतं. कारण त्याचं कॅलिब्रेशन खूप करेक्ट आहे. एकदम सुरुवातीला जेव्हा टच स्क्रीन मोबाईल्स आले होते, तुम्ही तर खूप लहान असतात, जन्मलाही नसतात.
जेव्हा पहिल्यांदा टचस्क्रीन मोबाईल आले होते, तेव्हा त्याला स्विच ऑफ करून ऑन केलं, की प्रत्येक वेळी कॅलिब्रेट करावं लागायचं. त्याच्यामध्ये कॅलिब्रेशनची एक सेटिंग असायची. कॅलिब्रेशन नाही केलं, तर मी समजा गॅलरी प्रेस केली तर Facebook ओपन व्हायचं. म्हणजे मी टच एकीकडे करायलो, ओपन दुसरंच व्हायचं. दॅट इज कॉल्ड इन्स्ट्रुमेंटल एरर. तर एररमध्ये मेन एरर असतो इन्स्ट्रुमेंटचा. समजलं एररचा काय प्रकार आहे? ड्यू टू कॅलिब्रेशन. त्याच्यानंतर दुसरा एरर असतो रँडम एरर. तर रँडम एरर म्हणजे काय? हा एरर इन्स्ट्रुमेंटचा नाहीये. इन्स्ट्रुमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही. समजा मी एकदम हाय क्लास टचस्क्रीन डिव्हाइस घेतलं, जसं आता आपले आजचे मोबाईल्स. त्याच्यात तुम्ही बघा, एकदम बारीक टच केला तरी करेक्ट प्रेस होतो. त्याचं काय कारण आहे? आता ऑटोमॅटिक कॅलिब्रेशन आहे त्याच्यामध्ये. आता तुम्हाला कुठे कॅलिब्रेशनचं सेटिंग नाही दिसणार. तरी त्याच्यात कधी-कधी एरर्स येतात. कोणत्या ह्याच्यामध्ये? एरर याचं रिझन फिक्स माहीत नाही. कशामुळे एरर आला? दॅट इज कॉल्ड रँडम एरर. रँडम आहे. रँडम म्हणजे नो नो सेन्स कशामुळे झाला माहीत नाही. असे काही एरर्स असतात. रँडम एरर. त्याच्यानंतर असतात ॲक्सिडेंटल एरर. ठीक आहे. आता हे एरर काय येतात? कधी-कधी मेजरमेंटमध्ये आपलं रॉंग होते. आपण स्केल लावली, मोजायला लागलो. मी तिथं 25 मोजण्याच्या ऐवजी 24च मोजलं. ॲक्सिडेंटली मी मोजतानाच चुकीचं मोजलं. जसं तुम्हाला म्हणलं ना, एखाद्याच्या चेकवर 10,000 लिहायचंय. चुकून तुम्ही एक झिरो एक्स्ट्रा दिला. ॲक्सिडेंटल एरर. असे पण एरर्स असतात. आणि त्याच्यानंतर जो एररचा लास्ट प्रकार आहे, दॅट इज सिस्टमॅटिक एरर्स. सिस्टमॅटिक म्हणजे सिस्टीमचा एरर. सिस्टमॅटिक म्हणजे ठरवून केलेला एरर नाही. सिस्टीमचा एरर. सिस्टीममुळे झालेले. तर जे सिस्टमॅटिक एरर्स असतात, त्याच्यामध्ये 3 टाइप आहेत. पहिले मी सांगितलेला इन्स्ट्रुमेंटल एरर हा सिस्टमॅटिक एरर असतो. ठीक आहे. सेकंड इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एखादा एक्सपेरिमेंट करतात कसा हेच आपल्याला पक्क माहिती नाही. तुम्ही एखादा केमिस्ट्रीचा एखाद्या ॲसिड बेसचा एक्सपेरिमेंट लॅबमध्ये करायला आणि तुम्हाला समजा त्याच्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचंय. तर ते किती ग्रॅम घ्यायचं हेच माहीत नाही. समजा तुम्हाला H2S गॅस तयार करायचा आहे. हायड्रोजन सल्फाइड. माहितीये? याचा जो स्मेल आहे, तो रॉटन एगचा असतो. सडक्या अंड्याचा वास येतो याला. हा गॅस अतिशय डेंजर असतो. हे वास भयंकर असतो. त्याच्यामध्ये आपण सल्फर टाकतो आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकतो. तर हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फर यांची रिएक्शन होऊन हा गॅस बनतो. तर तुम्ही किती सल्फर टाकायला पाहिजे? त्याच्यानंतर त्याच्यात किती ॲसिड टाकायला पाहिजे? टेस्ट ट्यूबमध्ये सल्फरचा एवढा-एवढा तुकडा घेतला. भला एवढा मोठा मिठाच्या खडा एवढा नाही घ्यायचा. खडीसाखर एवढा नाही घ्यायचा. एवढा-एवढा तुकडा घेतला. टेस्ट ट्यूबमध्ये टाकला. त्याच्यात ॲसिड टाकलं ड्रॉपनं. तर ते लगेच रिएक्शन होऊन गॅस तयार होतो. तयार झाला कशावरून कळतं? वास त्याचा येतो, स्मेल येतो. त्याचा स्मेल इतका डेंजर आहे, आपल्याला तो सहन होत नाही. म्हणून तो खूप कमी घेतला पाहिजे, गॅस तयार करण्यापुरता. तुम्ही जर चुकून एवढा सल्फरचा खडा टाकला आणि बद ओढलं हायड्रोक्लोरिक ॲसिड, तर एवढा वास होईल, इथून कृष्ण मंदिरापर्यंतचे लोकं घरात बसणार नाहीत. एवढा डेंजर वास येतो त्याचा. तर हा कोणता एरर आहे? याला आपण म्हणतो इम्परफेक्शन. आपल्याला माहित नाही, तो करायचा कसा प्रयोग? किती सल्फर घ्यायचं? आता डॉक्टर औषध गोळ्या देतात. आपण मेडिकलहूनही आणतो. कधी-कधी डॉक्टरची फीस वाचवण्यासाठी सर्दी, खोकला, डोकं थोडंफार दुखू लागलं, आपण डॉक्टरकडे जात नाही छोट्या आजारासाठी. भारतामध्ये ही सवय आहे. आपण डायरेक्ट मेडिकलवर जातो आणि त्याला काय म्हणतो? डोकं दुखायची गोळी द्या. डोकं दुखायची द्या म्हणतो. त्याच्यानेच कमी होत नाही. डोकं थांबायची द्या म्हणत नाही. डोकं दुखायची गोळी द्या. ते काय करतात मेडिकलवाले? एक गोळी देऊन टाकतात कोणती. ते तुम्हाला जगूही देत नाहीत, मरूही देत नाहीत. ते तुम्हाला अशी गोळी देऊन टाकतात.
आपल्याला पक्क माहित नसतं किती घ्यायच्या, कशा घ्यायच्या. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन का महत्वाचं आहे? डॉक्टर तुमच्या डायग्नोसिस वरून ठरवतो, तुमच्या बॉडीमधून, की तुम्हाला कोणतं मेडिसिन किती द्यावं लागतं. तर तो परफेक्शन असतो. एम-डी मेडिसिन ही जी डिग्री आहे डॉक्टरची, त्याचा अर्थ काय? ही डिग्री फुकट आलेली असते का त्याला? एम-डी मेडिसिन आहे तो. औषधामध्ये एम-डी आहे. त्याला माहिती आहे कोणतं मेडिसिन किती द्यायचं. आणि जो मेडिकल चालवणारा असतो, तो जास्तीत जास्त एम-फार्म केलेला असतो. त्याची फार्मसीचा कोर्स झालाय. फार्मसी म्हणजे मेडिसिनचा एम-डी नाही. दोघंही म्हणतील, "हां, मलाही माहिती आहे कसं औषध द्यायचं." तसं नसतं. तो एम-डी मेडिसिनची डिग्री घ्यायला. म्हणजे त्याला एम-बी-बी-एस व्हायलाच 8 ते 10 वर्ष लागतात. तिथून एम-डी व्हायला 3-4 वर्ष लागतात. त्याचं शिक्षणच 15 वर्ष चालते. तुम्ही जन्मल्यानंतर 10वी पर्यंत जेवढं शिकता, तेवढं परत त्याला पुढे शिकावं लागते. म्हणजे आयुष्याचे 30 वर्ष त्याचे फक्त शिकण्यामध्येच जातात. डॉक्टर होणं सोपं नाहीये. त्याच्यामुळे इम्परफेक्शन असेल तर प्रॉब्लेम आहे. असे पण एरर असतात. आणि तिसरा शेवटचा असतो पर्सनल एरर. ठीक आहे. तर हे एरर आहे. त्याला आपण सिस्टमॅटिक एरर म्हणतो. ही झाली त्याचे टाइप्स. आता आपल्याला एररमध्ये नेमकं करायचंय काय? मी तुम्हाला एका जागी सांगेल. एरर एनालिसिस करताना आपण आधी काय करतो? ॲब्सोल्यूट एरर काढतो. सगळं सांगतो नीट लक्ष द्या. मी काय म्हणालो ते. मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. ॲब्सोल्यूट एरर काढतो. ॲब्सोल्यूट एररच्या नंतर आपण काढतो रिलेटिव्ह एरर. कोणता एरर? रिलेटिव्ह एरर. आणि शेवटी काढतो पर्सेंटेज एरर. तर आधी आपल्याला एरर काढायचा आहे. त्याचा मग ॲब्सोल्यूट पार्ट घ्यायचा आहे. मग त्याचं रिलेटिव्ह एररमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि रिलेटिव्हला पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करायचं. याचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी जर XYZच्या टर्ममध्ये लिहित बसलो, तर तुमचं डोकं आउट होईल. मी तुम्हाला बेसिक एक्झाम्पल देतो. समजा मी काही मेजरमेंट्स घेतले 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर अँड समथिंग. समजा मी घेतलं 2, 4, 5 आणि 6 मेजरमेंट घेतले. हे मेजरमेंट आहे आणि मी ठरवलं उदाहरण सांगतो तुम्हाला याचं बेस्ट एक्झाम्पल. एकाने मास मोजायला सुरुवात केली. एखाद्या ॲटमची किंवा ह्याची. आता हे मास समजा मायक्रो किलोग्रॅममध्ये आहे. खूप कमी आहे मास. तर समजा काय केलं, वेदांतने मोजलं आणि त्याने त्याचा मास काढलं 2 युनिट्स. ठीक आहे. तुम्ही 4 जणांनी मोजलं, 4 जणांनी 4 मास काढले. कोणाचं खरं? त्याचा अर्थ एरर आहे. एक जण मोजतोय 2 निघाले, दुसरा मोजतोय 4 आहे, तिसरा मोजतो 5 आहे, चौथा मोजतो 6 आहे. तर खरं कोणाचं आहे? कारण डिफरन्स खूप आहे मोजण्यामध्ये. चला एखाद्याचा 2 असता, दुसऱ्याचा 2.1 असता, तिसऱ्याचा 2.12 असता. तर तुम्ही म्हणले असते चला 2 च्या आसपास तुमचा आन्सर आहे. पण हे आन्सर 2 च्या आसपास आहे म्हणू शकता का तुम्ही? नाही. त्याचा अर्थ याच्यात एरर आहे. आता हे एरर आपण किती टाईममध्ये काढतो? 3. तुम्हाला परीक्षेमध्ये 4 मार्काचा प्रश्न येतो. त्याचा रिलेटिव्ह एरर सांगा किंवा याचा ॲब्सोल्यूट एरर काढा किंवा याचा पर्सेंटेज एरर काढा. या स्लाइडवर समजून घ्या सगळे क्वेश्चन बनतात. पहिल्यांदा काय काढा? मीन. काय काढा? मीन एरर. मीन म्हणजे ॲव्हरेज. आपण लहानपणी शिकलो. सर मीनमध्ये काय करतात? या सगळ्याला ॲड करतात माहिती आहे ना? आणि किती आहेत नंबर? 4 आहेत. 4 ने डिव्हाईड करतात. हे झाले 11 प्लस 4 15 प्लस 2 17. तर हा एरर आहे 17/4. याचा मीन आहे. आता हा किती झाला? 16, 17, 4.25. तर हा तुमचा मीन आहे मीन. म्हणजे तुमचा आन्सर 4 to 5 च्या मध्ये आहे. म्हणजे ज्यानं 2 मोजलं त्यानं सगळाच गोंधळ घातलाय. त्याचा काहीतरी मोठा एरर झाला. ज्यानं 4 मोजलं, ज्यानं 5 मोजलं, त्यांची मायनर मिस्टेक आहे. कारण त्यांचा आन्सर 4 आणि 5 च्या मध्ये आहे. तर मीन काढणं आपण मॅथ्समध्ये लहानपणापासून ॲव्हरेज, मीन शिकतो. त्याचं रिझनच ते आहे. मीन हे काय आहे? सेंट्रल टेंडन्सीचं मेजर आहे. स्टॅटिस्टिक्समध्ये शिकलो आपण मीन, मेडियन, मोड. त्यातला हा मीन असतो. तर मीन हा एक रिलायबल रिलायबल कॉन्सेप्ट आहे स्टॅट मधला.
तर आपण मीन काढलं. आता हा आला तुमचा मीन एरर. मग आपण काय करतो? मीन एरर काढल्यानंतर काय काढतो? ॲब्सोल्यूट. ॲब्सोल्यूट एररचा अर्थ आहे, नीट बघा, नो निगेटिव्ह आन्सर. ॲब्सोल्यूट काढणं म्हणजे निगेटिव्ह न येऊ देणं. ठीक आहे? तर हा काय झाला? हा जो तुम्ही काढलेला आहे, याला ई फॉर एरर. याला मी लिहितो ई मीन. मीन एरर. मीन एरर किती आला आपला? 4.25. शिकून घ्या. मी डायरेक्ट एक्झाम्पलने करून दाखवायलो. 4.25 आपला काय आलेला आहे? मीन एरर. मीन. आता मला ह्याला कन्व्हर्ट करायचंय ॲब्सोल्यूट मध्ये. ॲब्सोल्यूट एरर काय सांगतो पहा. हं, हं. ॲब्सोल्यूट एरर मध्ये आपण घेतो ॲव्हरेज. डेल्टा म्हणजे ॲव्हरेजच असते. ठीक आहे? ॲव्हरेज. मग आपण याचा काय घेणार? ॲव्हरेज एरर ॲब्सोल्यूट एबीएस. ह्याच्यासाठी एक काम करा. हा प्रत्येक एरर तुमच्या मीन एरर पासून किती डिफरन्सने आहे? त्याला चेक करा. जसा हा जो 2 आहे, तो 4.25 मधून मायनस करता येईल. डिफरन्स काढा ना. अरे बाबा, समजा वेदांतने मेजरमेंट 2 चं केलं. पण मीन किती आला? 4.25. मग वेदांत म्हणेल ना, "अरे माझं किती चुकलं मोजण्यात?" तर तो डिफरन्स काढेल की नाही? तर तो काढेल आपला डिफरन्स 2.25. आता हा पॉझिटिव्ह आहे दिसतो? पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह राहू द्या. पॉझिटिव्हचा मॉड काय असतो? आत्ताच मॉड शिकलो आपण. म्हणून मॉड शिकतात मॅथमध्ये. तर पॉझिटिव्हचा मॉड पॉझिटिव्हच असतो. तर इथे काही अडचण येणार नाही. ॲब्सोल्यूट एररचा अर्थच आहे ॲब्सोल्यूट फंक्शन, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू इज ऑल्वेज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करतात. त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन टाकतो आपण. आठवा? तेच शिकलोय आपण. दुसऱ्यांदा काय करा? दुसऱ्या स्टुडंटनं मोजल्याचा फरक किती होता? 0.25 चा होता. म्हणजे बघा याचा एरर खूप कमी आहे. हा एरर आहे. हा पण पॉझिटिव्ह आहे. तिसऱ्याचा एरर 4.25 तुमचा मीन एरर होता. पण त्याचा ॲक्चुअल मेजरमेंट 5 होतं. सर हे तर फार गोंधळ आहे. हा किती झाला? तर 5 मधून 4.25 काढायचे तुम्हाला. तर इथे 5, इथे 7, इथे 0 पण निगेटिव्ह मध्ये येईल. कारण तुम्ही लहान्यातून मोठा काढताय. तर इथे आलेला एरर कसा आहे? इथे आलेला एरर निगेटिव्ह आहे. समजलं? 4.25 मधून 5 काढा. तर निगेटिव्ह 0.75. पहा मी काय-काय करतोय. आणि चौथा एरर 4.25 मधून 6 काढा. तर किती येतो? 1.75. ठीक आहे. पण हा पण निगेटिव्ह येईल. कारण तुम्ही लहान्यातून मोठा काढायला. तर ॲब्सोल्यूट मीन एरर, नुसता एरर नाही, ॲब्सोल्यूट मीन एरर काय सांगतो? तुमच्या आलेल्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यू घ्या. चला, आता आपण ह्याला साइडला घेऊ. तुम्हाला मेन काय काढायचं असते? सगळ्यात जे मोठं काम आहे, ते ॲब्सोल्यूट काढणे. ठीक आहे? आता बघा मी काय केलं? सगळ्याचे मीन एरर काढले. आधी मीन एरर किती आला? 4.25. मग त्यांचा काय केला? ॲब्सोल्यूट मीन एरर घेतला. तर बघा, याला मी लिहितो ई-एबीएस. म्हणजे ॲब्सोल्यूट मीन एरर. मीन तर काढायचंच आहे. तर मी आलेल्या एरर्सला ॲड करतो. कारण हे मीन काढले आणि त्याला डिव्हाईड करतो. असे किती एरर आहेत? 4 आहेत. तर सांगा, याची पॉझिटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहील 2.25. समजून घ्या मी काय सांगायलो. हा 2.25 याचा मॉड घेतात. प्रत्येकाचा मॉड घ्यायचा. ॲब्सोल्यूट मध्ये मॉड घेतात. ठीक आहे? पुन्हा प्लस कोण? 0.25 चा मॉड प्लस मायनस 0.75 चा मॉड, मग प्लस त्याच्यानंतर प्लस मायनस 1.75 चा मॉड.
असे किती आहेत? 4 आहेत. तर यांना डिवायडेड बाय 4. इथे तुम्ही मीनच काढलं ना, तर ह्याला म्हणतात आधी आम्ही ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतल्या, मग त्याचा मीन काढला. म्हणून याचं नाव काय आहे? ऍब्सोल्यूट मीन एरर. समजलं? आधी मीन काढतात, मग या मीन मधून प्रत्येकाला मायनस करतात. मीन मधून मायनस करा. त्यामुळे काही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील, काही निगेटिव्ह येतील. समजलं? मग या सगळ्यांचा मॉड घेऊन त्याचा मीन काढा. दॅट इज ऍब्सोल्यूट मीन. म्हणजे आता आपण 2 काढले. कोणते कोणते आपण काढले? तर आम्ही एक मीन एरर काढला आणि एक ऍब्सोल्यूट मीन एरर काढला. आता आम्हाला काढायचं आहे रिलेटिव्ह एरर काढायचा आहे. ठीक आहे? आता तिसरा कोणता आहे? रिलेटिव्ह एरर. हे 4च एरर असतात हां. रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय सांगतो? त्याला आपण लिहितो EREL किंवा ER लिहितात. रिलेटिव्हचा अर्थ काय? रिलेशन असणं. कोणातलं रिलेशन घेता? मीन किती होतं आणि ऍब्सोल्यूट मीन किती होतं? यांचाच एरर घेताल की नाही? तर काय करतात नीट बघा. तुम्ही पहिला काढलेला मीन एरर आणि नंतर काढलेला ऍब्सोल्यूट एरर यांच्या रेशिओला रिलेटिव्ह एरर म्हणतात. दिस इज रेशिओ. म्हणजे मी इथे एक्झाम्पल मध्ये काय येईल? सर आमचा मीन एरर होता 4.25 आणि ऍब्सोल्यूट मीन एरर इथून येईल. इथून येईल ना? ते हे किती होतील पहा बरं. हे टोटल ऍड होऊन किती होतील? सर हे टोटल ऍड होऊन हे 2 हे झाले 2.5. समजलं? हे ₹2.25 आणि 25 पैसे. तर हे मिळून किती झाले? ₹2.50. हे 2.5 झालं. 2.50 झालं. त्याच्यात तुम्ही मॉड घेतला म्हणजे प्लस केलं. तुम्ही याच्यात ऍड कोणाला केलं? 75 ला. पुन्हा ऍड कोणाला केलं? 175 ला. हे 10 12 आणि 7 19 1 20 किती आला? 5. हे टोटल किती आला? 5. 5 डिवायडेड बाय 4 4 1.25. आलं लक्षात? तर इथे तुम्हाला तुमचा ऍक्च्युअल विचार करून आन्सर द्या. तुमचा मीन एरर किती आला ऍक्च्युअल तो घ्यायचा. तर तुमचा ऍब्सोल्यूट मीन एरर आला यांची सम डिवायडेड बाय 4 हे जे आपण आता काढला. अप्रॉक्स किती आला होता? 1.25. असं म्हणू नका की सर हा लहान कसा आला वरच्यापेक्षा. तो लहानच आहे ना. ठीक आहे? त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही नीट बघा. तुमच्या मुळात मेजरमेंट मध्ये खूप प्रॉब्लेम आहे. तुमचं ऍक्च्युअल आन्सर 4च्या जवळ आहे आणि तुम्ही 2 मोजलात. डिफरन्स खूप आहे की नाही? म्हणून तुमचा एरर जास्त आहे. तुम्ही लॉजिकनं शिका. एरर जास्त आहे. एरर जास्त आहे म्हणजे तुमचा आन्सर 1 पेक्षा मोठे यायला पाहिजे. तर बघा 4.25 ला 1.25 ने डिवाइड केलं तर किती येते? 1 पेक्षा मोठा नंबर येतो. याचा अर्थ काय? एरर जास्त आहे. तर हा झाला तुमचा रिलेटिव्ह एरर. आणि शेवटी कोण असतो? पर्सेंटेज एरर. ठीक आहे? तर पर्सेंटेज एरर सरळ सांगतो की जो तुमचा रिलेटिव्ह एरर आलेला आहे त्याला 100% ने मल्टिप्लाय करा. संपलं. म्हणजे तुमचा हा जो एरर आला कोणता? 4.25 1.25 त्याला इंटू काय करून टाका? 100. झालं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट. आपण काय करतो स्कूलच्या 20 मार्कच्या टेस्ट मध्ये 15 पडले. तर तुम्हाला विचारलं सांगा किती पर्सेंट पडले? तर तुम्ही 15/20 करता म्हणजे 75% आणि त्याला इंटू 100 करता. तेच केलं ना आपण. तर एरर 4 टाइपचे. मीन एरर, ऍब्सोल्यूट मीन एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. ठीक आहे? त्याच्यातला हा एक पार्ट आहे. एक लास्ट छोटा पार्ट राहतो. तो आपण उद्या सकाळी कंप्लीट करू आणि उद्या याचे आपण क्वेश्चन्स करून घेऊ. एक लास्ट पार्ट आहे. तुम्हाला कशामध्ये काढायचे असतात? एरर्स इन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍड आणि सबट्रॅक्ट करूनही एरर राहतील की नाही? त्यांचा एरर काढणे आणि एरर इन प्रोडक्ट
मल्टिप्लिकेशन मध्ये आणि एरर इन पॉवर्स. पॉवर मध्ये पण राहतात. तर तिथे तुम्हाला एरर इन डिव्हिजन आणि एरर इन पॉवर्स एवढं आपल्याला काढायचं असते. पॉवरचा एरर डिव्हिजन मध्ये इन्क्लूड असतो. तर इथे आपला चॅप्टर संपतो. बाकी जे डिव्हाइसेस आहेत मेजरमेंटचे ते आपण 12वीला शेवटी शिकणार. त्याच्यामध्ये मी व्हर्नियर कॅलिपर्स वगैरे तुम्हाला शिकवेन. समजला युनिट अँड मेजरमेंट सोपा चॅप्टर आहे. असं काही फार अवघड काम नाही याच्यात. त्याचे राहिलेले पार्ट आपण उद्या कंप्लीट करू.